नमस्कार मित्रांनो, आपल्या श्री हरिकृपा चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आपले ज्येष्ठ गुरुजी श्री ज्ञानेश्वर वारे गुरुजी आपल्या सोबत आहेत याही व्हिडिओमध्ये आपलं मार्गदर्शन करण्यासाठी. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्या गुरुजींकडून साडेसातीच्या दुसऱ्या चरणाबद्दल जाणून घेणार आहोत. तर गुरुजी, तुम्ही आम्हाला साडेसातीच्या दुसऱ्या चरणाबद्दल सांगा. तुकाराम महाराज साडेसातीचा दुसरा चरण म्हणजे चंद्रकुंडलीमध्ये शनिदेवाचा प्रवेश हा लग्न भावामध्ये होणे. लग्न भावामध्ये म्हणजे पहिल्या घरामध्ये होणे, म्हणजे चंद्रावरच शनिदेवाचं भ्रमण होणे. त्याला साडेसातीचा दुसरा चरण हा म्हटलं जातं. साडेसातीचा हा दुसरा चरण हा 2.5 वर्षाचा असतो. तो कधी कधी 1-2 महिने लागू सुद्धा शकतो त्याच्यामध्ये, तो 3 वर्ष सुद्धा होऊ शकतो. तर माझ्या मते, माझ्या अनुभवाच्या मते, जेव्हा मी अनुभव पाहिला आहे त्याच्यामध्ये साडेसातीचा जो दुसरा टप्पा असतो, म्हणजे दुसरा चरण असतो, हा खूपच दुर्दैवी असतो, खूपच कष्टकारी असतो. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाची माणसाला मानसिक पीडा ही होतीच दुसऱ्या चरणामध्ये. दुसऱ्या चरणामध्ये. तर माझ्या मते दुसरा चरण हा खूपच दुःखदायक असतो. तर चंद्रकुंडलीमध्ये शनिदेवाचे भ्रमण जेव्हा चंद्रावर होते त्याला दुसरा टप्पा म्हटला जातो. आणि चंद्र हा मनाचा कारक असतो. मन म्हणजे सुखाचा कारक असतंय. मन म्हणजे आपली आत्मा आहे, आपलं सुख आहे मन म्हणजे. आणि शनिदेव महाराज हे यांचं जे कारकत्व हे दुःखकारक आहे शनिदेव महाराजांचं. कारण ते कर्माचे आपलं फळ देणार म्हणजे आपल्याला निश्चितच आपलं दंड मिळणारच. आणि कर्माचे फळ आपल्याला आणि दुःखकारक असल्यामुळे कसं आहे, त्याच्यापाशी अंधकार त्याच्यामुळे काय होतं की चंद्रावर भ्रमण केल्यामुळे आपल्या डायरेक्टली आपल्या मनावर परिणाम होतो, म्हणजे आपल्या छातीवर परिणाम, म्हणजे आपल्या काळजावरच परिणाम होतो. सर्वसाधारण भाषेत आपल्या दर्शकांना सांगितलं. आणि काळजावर परिणाम म्हणजे मनावर परिणाम म्हणजे खरं सुख तर मनामध्ये आपलं शरीरामध्ये पण खरं सुख नाही, खरं सुख हे मनामध्ये. आणि आपल्या खऱ्या सुखावर शनिदेव महाराजांचा परिणाम होत असल्यामुळे शनिदेव महाराज त्या खऱ्या सुखामध्ये प्रवेश करत असल्यामुळे ही साडेसातीचा दुसरा टप्पा असतो, दुसरा चरण हा खूपच दुःखदायी असतो. पण निश्चितच जर आपले कर्म चांगले असले, आपल्या मागे आशीर्वाद चांगले असले, तर आपण त्याच्या वाईट गोष्टीतून पण आपले चांगले होते. ज्योतिषी भाषेमध्ये सांगायचं म्हणजे विपरीत राजू, म्हणजे वाईट गोष्टीतून चांगले होते. आम्हाला थोडक्यात साडेसाती सांगा. साडेसातीचं व्याख्या आपल्याला सांगायची म्हणजे व्याख्या खूपच कठीण आहे. कारण मुळात साडेसाती हा शब्द ऐकला की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये खरकाप होतो. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, राजकारणी असो, कोणी असो, निश्चितच साडेसाती हा शब्द ऐकला की ऑटोमॅटिक त्याच्या मनामध्ये थरकाप हा होतोच. आणि थरकाप व्हायलाच पाहिजे. मनामध्ये भीती ही बाळगलीच पाहिजे. शनिदेवाच्या बद्दल किंवा शनिदेवाच्या साडेसातीबद्दल जर आपल्याला कळलं की ही साडेसाती आपली सुरू झाली किंवा होणार आहे, तर आपल्या मनामध्ये ही भीती बाळगलीच पाहिजे. जर मनामध्ये भीती शनिदेवाबद्दल जर बाळगली तरच आपण चांगले कर्म करू शकतो. अच्छा, कळलं का? कारण कडक शासन असलं बरोबर, तर जनता ही चांगली वागते. तसं मनात जर भय असलं तरच आपण चांगले कर्म हे करू शकतो. आणि शनिदेवाचा प्रकोप सुद्धा हा कमी होतो. कारण शनिदेव महाराज हे न्यायदंड अधिकारी, त्यांना घाबरलंच पाहिजे. हे माझं अनुभव आहे. माझा म्हणजे मी पाहिलेला अनुभव आहे, खरोखरचा अनुभव. आज असं काय पुस्तकामधला वाचून अनुभव हा नाही, हा जीवनातला खरोखरचा अनुभव आणि खरोखर लोकांच्या जीवनात मी पाहिलेला सुद्धा आहे. तर शनिदेवाला घाबरलंच पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. थोडक्यात साडेसातीच्या दुसऱ्या चरणाबद्दल आम्हाला तुम्ही सांगा. कसं आहे, तुकाराम महाराज तुम्हाला साडेसातीच्या दुसऱ्या चरणाबद्दल सांगणं म्हणजे दुसरा चरण तर हा खूपच कष्टकारी असतो. आता कसं वाईट गोष्टी माणसाला बोलू वाटत नाहीत आणि वाईट गोष्टी कोणाला सांगू पण वाटत नाहीत. पण कसं आहे, मी तुम्हाला सांगालो की वाईट असलं तर समजा कटू सत्य येते. कारण ते कसं आपलं सांगणं आपलं ते कामच आहे. आणि साडेसातीचा हा जो दुसरा टप्पा असतो हा खूपच दुःखदायी असतो.
तर काय होतं चंद्रकुंडलीमध्ये शनिदेव महाराज हे जेव्हा आपल्या पहिल्या घरामध्ये म्हणजे आपलं पहिलं घर म्हणजे चंद्रकुंडलीचं म्हणजे आपलं पहिलं शरीर आहे, पहिला भाव म्हणजे. आणि त्या घरामध्ये शनिदेव महाराज हे प्रवेश करतात म्हणजे आपल्या मनावर म्हणजे आपल्या शरीरामध्येच प्रवेश करतात एक प्रकारे असं म्हणतात. आणि शनिदेव महाराज हे दुःखाचे कारक पण आहेतच, न्यायदंडाचे अधिकारी पण आहेतच. तर काय होते की आपल्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळे काय होते की रोगविकार सुद्धा वाढू शकतात. अच्छा. आपल्या शरीराची. कारण शनिदेव महाराज काय त्यांचा कसा गुणधर्म आहे की ते ज्या घरामध्ये बसते त्या घराचं ते वृद्धी करते म्हणजे वाढ करते त्या घराची. शरीरामध्ये आपल्या बसल्या म्हणजे आपल्या पहिल्या घरात बसले म्हणजे कुंडलीच्या पहिल्या प्रथम भावात बसले म्हणजे प्रथम भाव काय सांगते आपलं शरीर सांगते. प्रथम भाव म्हणजे आपलं शरीर आहे. शरीरामध्ये आपले गुणधर्म काय की आपली आत्मा, आत्मविश्वास, आपल्या शरीरातले रोगविकार, आपले विचार, ह्या गोष्टीमध्ये वृद्धी होती. वृद्धी काय होती काही काही जे काही लोकांमध्ये साडेसातीमध्ये त्यांचे कर्म खराब असले ऑटोमॅटिक आता मनावर तर शनिदेवाचा प्रवेश झाल्यामुळे मला दुःख हे ते मिळणारच आहे, हे सत्य आहे 100%. शरीरामध्ये वृद्धी काय होणार? शरीरामध्ये वृद्धी म्हणजे काहींचं शरीर जाड होणार, काहींचं शरीर जाड होणार. आणि तुमचे कर्म जर काही चांगले असले, तुम्ही काही चांगलं करण्यासाठी या जगात तुम्ही आलेले असले, कारण शनिदेव महाराज हे कर्मानुसार फळ देतात. तुमचे जर काही मागच्या जन्मात जर काही कर्म चांगले असले तर निश्चितच तुम्ही जर ह्या जन्मात जर तुम्ही समजा काही वाईट मार्गावर जर भटकलेले असले तर तुम्हाला ते चांगल्या मार्गावर तुम्हाला ते आणणारच. आणि तुम्ही चांगल्या मार्गावर तुम्ही आल्यावर तुम्हाला मान सन्मानात तुमच्या वाढ होणारच. तुम्हाला मान सन्मान पैसा सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणारच ना. चांगल्या मार्गावर तुम्ही आला तुम्हाला मिळणारच. ते आपण आपल्या कर्मानुसार फळ असते. असं नाही की प्रत्येका जीवनात अशा गोष्टी घडतातच. आता आपण आपले कर्म हे आपल्या कुंडलीमध्ये कुंडली पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळते की आपले कर्म काय आहेत. कुंडली पाहिल्या आपल्याला कळते की आपले जन्म कुंडली आपले कर्म मागच्या जन्मी काय आहेत, किती पण चांगले आहेत किती पण खराब आहेत. जन्मात सुद्धा आपल्याला अभ्यास करू शकतो. आणि ह्या जन्मामध्ये तुमचं नशीब काय, तुम्ही काय बनणार, तुम्हाला जीवनामध्ये तुम्ही काय प्राप्त करणार, ह्या जन्माचा सुद्धा अभ्यास आपल्या जन्म कुंडलीपासून आपल्याला मिळतो. आता ही कुंडली प्रत्येकाची वेगवेगळी असते. असं नाही की प्रत्येकाचं नशीब सारखं असतं का कुंडली सारखी असते. प्रत्येकाची कुंडली वेगवेगळी असते. तर शनिदेव महाराज प्रथम घरामध्ये बसल्यावर दुसरा टप्पा सुरू होतो, दुसरा चरण सुरू होतो. आणि दुसरा चरण सुरू झाल्यामुळे शरीरामध्ये वृद्धी होऊ शकते. तुमचे कर्म चांगले असले तुमच्या आत्मविश्वासामध्ये वृद्धी होऊ शकते. तुमचे काही चांगल्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि आपण कसं आहे आपण आत्मविश्वासामध्ये वाढ होणं ही गोष्ट चांगली आहे तेवढीच. आत्मविश्वास हा सुद्धा हानिकारक आहे. आपण ही दक्षता घेतली पाहिजे. जास्त तुमचा कॉन्फिडन्स वाढणार, तुमचा आत्मविश्वास वाढणार जेव्हा 7.5चा दुसरा टप्पा तुम्हाला सुरू होणार. तुमचा आत्मविश्वास तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. आणि हा जास्त आत्मविश्वास वाढणे सुद्धा हानिकारक आहे. हे पण आपण याची काळजी घेतली पाहिजे. तर आता हे झालं की आपण शनिदेव महाराजांच्या ज्या ठिकाणी ते बसणार आहेत त्या घराबद्दल आपण हे सांगितलं त्यांना, आपल्या दर्शकांना. त्यांची त्या दृष्टी असतात 3री, 7वी आणि 10वी. तर 3री दृष्टी ही आपल्या कुंडलीच्या 3ऱ्या घरावर पाडणार, चंद्रकुंडलीच्या. 3ऱ्या घरावर पाडल्यामुळे काय होते की चंद्रकुंडलीच्या आपलं पराक्रमाचं घर आहे. पराक्रम 3रं घर म्हणजे पराक्रम आहे. आपले भाऊ बहीण यांचं पण घर आहे. आपण जे पराक्रम करतो म्हणजे काम करतो हे आपले घर आहे. तर मग पराक्रम म्हणजे आपलं काम, बरोबर. तर निश्चितच काय होणार की शनिदेवाची जी दृष्टी असते ही हानिकारक असते आणि कष्टकारी पण असते. तर 3ऱ्या घरावर दृष्टी पडल्यामुळे काय होणार, तर शनिदेव महाराज आपल्याला जे आपण नेहमी काम करतो, आपली काही दिनचर्या असेल ती थोडी कठीण जाणार, आपल्याला जास्त काम करावं लागणार. आणि आपले जे भाऊ बहीण आहेत त्यांच्या पण जीवनामध्ये काही कठीण परिस्थिती येऊ शकते. हे कुंडली पाहिल्याच्या नंतर आपल्याला ते कळू शकेल. कारण असं नाही प्रत्येक जीवन असं होऊ शकतो, काही थोडं बदल तरी होऊ शकतात. कारण आता काही काहीच्या कुंडलीमध्ये 3री दृष्टी चांगली पण असू शकते. अडचणी होणार. मी काय सांगितलं तुम्हाला की विपरीत राजयोग म्हणजे अडचणी चांगलं होणार असे त्याच्यामध्ये बदल असतात. अडचण येणार ही निश्चित आहे. म्हणजे त्या जेणेकरून त्या अडचणीला आपण घाबरून जाऊन जीवनाचा ट्रॅक बदलू नये हे माणसाला जर आधी कळालं
तरच माणूस सुधरू शकतो. त्या अडचणीतून नाही. अडचणी जीवनामध्ये 7.5 म्हणजे निश्चितच येणार, कारण 7.5चा अर्थ ते आधी कळायला पाहिजे माणसाला. 7.5चा अर्थ तो आहे की अच्छा. आता शब्दामध्ये अर्थ ते होतो ना आपल्या व्याख्या. हो. ती 7.5 म्हणजे आपल्याला सगळ्या लोकांना तर माहितीच आहे 7.5चा अर्थ काय आहे. पण नाही, अजून अशा लोकांना माहिती नाही. बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. लोकांना वाटतं 7.5 आली म्हणजे आपलं जीवन बर्बाद झालं. नाही, जीवन बरोबर होत नसतं. शनिदेव महाराज हे देव आहेत आणि देव कधी काय वाईट करू शकत नाही. ते का दैत्य नाही तुम्हाला देव आहेत. दंडाधिकारी. कसं आहे, जीवनामध्ये काही बदल घडवून आणण्यासाठी काही गोष्टी किंवा कुछ पाणी के कुछ खोना पडता है. खोना पडताय दुःख तर होणारच आणि काही गेल्याशिवाय काही मिळतच नसतं. बरोबर, अशा काही गोष्टी असतात. मी तुम्हाला सांगितलं तिसरी दृष्टी काय काय करू शकते. आता आपण 7 दृष्टी पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे दुसरा टप्पा हा हानिकारक सगळ्यात जास्त मी का बरं म्हणलो तुम्हाला, कारण एक तर डायरेक्टली आपल्या मनावर परिणाम होतो, म्हणजे आपल्या छातीवर परिणाम होतो. आणि मन म्हणजे आपलं हे सगळं सुख आहे. मनातच सुख आहे सगळं. सुख हे स्वर्गात नाही, सुख सगळे मनात आहे. मन सुखी तर पुढे जग सुख. मनावर परिणाम झाल्यामुळे आपल्याला काय नसेल ते मला दुःखाचे कारक आहे. मन आपलं म्हणूनच त्याच्यामध्ये काही हेच नाही सांगण्यासाठी. त्याच्यामुळे काय होणार की आपला सगळा दुसरा टप्पा आपला हा हानिकारक झालाच मनावर परिणाम झाल्यामुळे. आणि शनिदेव महाराजांची डायरेक्ट दृष्टी असते सरळ पाहण्याची. 7वी दृष्टी डायरेक्ट आपल्या पत्नीच्या घरावर, आपल्या वाईफच्या घरावर. आणि कसं आहे, दाम्पत्य जीवन आपलं मन खरं जीवनाचं सुद्धा हेच आहे ना, एक सर्वात तात्पर्य म्हणजे. कारण आता ही आणि ती दृष्टी 7व्या घरावर पाडल्यामुळे काय होतं, 7वं घर आपलं हे व्यापार, आपली वाईफ. तर वाईफ मध्ये मुलं बाळ सगळे आले तर दृष्टी काय करते, 7वी दृष्टी विच्छेद निर्माण करते. विच्छेद म्हणजे प्रॉब्लेम निर्माण करते या घरामध्ये. ज्या घरावर दृष्टी जाणार त्या घरात प्रॉब्लेम हा निर्माण होणारच. हे निश्चित आहे. याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. आता प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर आता काय आपले कर्म चांगले असले, आपली कुंडली जर काही चांगली असली तर आपण विपरीत राजयोगानुसार त्या घरात वाईट घटना तर घडणारच, पण काही वाईटातून आपलं चांगलं सुद्धा होणार. हे पण तेवढं सत्य आहे. पण निश्चितच तुमच्या दाम्पत्याचे जीवन आहे, जे आपलं वैवाहिक जीवन आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार. वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम येणार म्हणजे प्रॉब्लेम खूपच येणार. खूपच येणार म्हणजे की ते काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये तुमचं वैवाहिक जीवन हे नष्ट सुद्धा होऊ शकते. प्रॉब्लेम येणार, खूपच येणार. हे तुम्हाला कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. घटना काय घडायची, घटना कशी घडायची, आपल्या घटना विपरीत घडायची, आपण घटना कशी कॉम्प्रोमाइज करायची हे आपल्याला कळालं पाहिजे. हे एक त्याच्यामध्ये मेन तत्व आहे. आणि जी शनिदेवाची 10वी दृष्टी असते ही 10व्या घरावर पडणार. 10वं घर हे जन्मकुंडली असो किंवा चंद्रकुंडली असो, 10व्या घरावर पडल्यामुळे 10वी दृष्टी ही काय होणार की 10वं घर हे पित्ताचं पण कारक आहे, वडिलांचा पण कारक आहे. आणि आपल्या विशेष म्हणजे आपलं कर्मभाव, म्हणजे आपण कर्म आपले जे प्रोफेशन म्हणजे कर्म याचं पण कारक आहे 10वं घर. तर काय होणार की आता जी 10वी दृष्टी असती ही आपल्या कर्मानुसार आपण जर काही समजा साधे कर्म करीत असलो, त्याच्यापासून आपल्याला बेनिफिट कमी मिळत असलं तर शनिदेव महाराज काय करणार की तुम्हाला त्या कर्मामध्ये तुमच्या नक्की विघ्न आणणार. अच्छा. तुमचे ते कर्म नष्ट करणार, तुमचं काम नष्ट करणार. तुमचं काम नष्ट झाले की तुम्हाला काय वाटणार, नोकरी केली म्हणजे माणसाचं काय जीवन गेल्यासारखं मला वाटतं ना. कारण आपलं सगळं आपलं जे निर्वाह असतं आपला जीवनाचा हा सगळं आपल्या कामावरच असतो ना, प्रतिकृतीचा. पण जर कर्म चांगले असले, भक्ती असली, शक्ती असली, आशीर्वाद असला तर ते काम तुमचं जे एक साधारण काम होतं ते काम तुमचं सुटणार, नष्ट होणार आणि तुम्हाला एक चांगलं काम मिळणार आणि चांगलं तुम्हाला काम मिळणार. तुम्ही त्या काळात कर्म चांगले केले, त्या काळात आपलं कर्म चांगले हे करायचेच आहे. हे कर्म तर आपल्या 7.5 मध्ये आपल्या तर कर्म सुधारणं आपलं हे आवश्यकच आहे. पण काही तुमचं काही मागचं जन्म पुण्य असलं, तुमच्या आई वडिलांचं तुमचं पुण्य असलं, ते काम सुटल्यानंतर तुम्हाला त्या कामापेक्षा पण तुम्हाला चांगलं तुम्हाला काम मिळणार. जेणेकरून तुम्हाला काय होणार की बेनिफिट तुम्हाला जास्त मिळणार. ते कळायला पाहिजे. बेनिफिट तुम्हाला जास्त मिळणार. कारण शनिदेव महाराज हे भाग्य दाता सुद्धा आहे, कर्मफल दाता सुद्धा आहे, न्यायदाता अधिकारी सुद्धा आहे. तुमचे कर्म चांगले असले, तुमचे विचार चांगले असले, मागच्या जन्मातले कर्म चांगले असले, ह्या जन्मातले असले, आई वडिलांचा
प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळा असतो, काहीचा कमी असतो, काही जास्त असतो. पण विशेष करून माझं म्हणणं असं आहे की 7.5ची जर सुरुवात होत असेल किंवा होणार असेल तर आपली जी कुंडली असते, विशेष करून चंद्रकुंडली, जन्मकुंडली पण आवश्यकच आहे. तर आपली कुंडली तयार करणे किंवा तयार केलेली असेल तर चांगला विद्वान ज्योतिष विद्वान माणसाला ही कुंडली दाखविणे हे खूपच आवश्यक आहे. कारण कसं आहे की आपण पाहतोय की कोरोना नावाचा रोग निघाला. हो. रोग तर प्रभावशाली आहेच, पण त्याच्यावर काहीतरी आपण प्रयत्न करायला होतो, उपाय काढायला होत, लस काढायला होत, हो. ती तेवढंच गरजेची आहे जेणेकरून कोरोना कमी व्हायला. आपल्या प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लॉकडाऊन आणलं. जर मोदी साहेबांनी जर कोरोना आल्याच्या नंतर जर लॉकडाऊन लावला असतं तर कोरोनाचा प्रभाव हा जास्त वाढला असता. मोदी साहेबांनी काय केलं की कोरोना यायच्या आधी लॉकडाऊन हे लावलं गेलं, एक 15 दिवसाआधी किंवा 1 महिना आधी म्हणा. दक्षता घेतली त्यांनी दक्षता घेतल्यामुळे काय झालं की आपला कोरोनाचा प्रभाव आपल्या देशात कमी पडला. त्याचे परिणाम काय झाले की कमीत कमी लोक संक्रमित झाले आणि खूपच लोकांचं निधन आहे कमी मृत्यू लोकांचा देशापेक्षा आपल्या देशाची हानी कमी झाली. जेवढी देशाची हानी झाली तेवढी आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जेवढी दक्षता घेतली ही त्यांच्यामुळे खूपच हानी ही कमी झाली. तसं घटना व्हायच्या आधी दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. आणि तसं आपल्या जीवनामध्ये 7.5 येणार आहे आपल्या जीवनामध्ये, हे जर आपल्याला आधी कळालं किंवा आपल्याला कधी येणार आहे किंवा लागू झाली नेमकी स्टार्ट झाली हे जर आपल्याला कळालं आणि जर आपण चंद्रकुंडलीचा जन्मकुंडलीचा अभ्यास केला, आपली कुंडली चांगल्या विद्वानाला दाखवली, उपाय त्याची माहिती परिणाम जर आपण अभ्यास केला तर आपण आपल्या जीवनातली आपण तीव्रता ही कमी करू शकतो. हे निश्चित आहे कमी आपली होणार. पण कसं आहे 7.5चा तुम्ही दुसऱ्या चरणाबद्दल ते बोलले का, ह्या चरणाचा माझा अभ्यास खूप झाला. दुसरा चरण हा खूपच दुर्दैवी असतो. 100% हा चरण 100 म्हणजे 100% हा चरण दुर्दैवी असणारच. पण याच्यामध्ये एवढं आटलं सत्य आहे की तुमचं जर काही कुंडली चांगली असली, तुमचे काही कर्म चांगले असले, याच्या ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळणार. अच्छा. म्हणजे तुमचं चांगलं नवीन नवीन दिशा मिळणार, तुमच्या जीवनाला एक नवीन मार्ग मिळणार, नवीन दिशा, नवीन प्रभाव तुमचा लोकांवर पडणार. शनिदेव महाराज तुमच्याकडनं जितकं घेतलं त्याच्या 10 पट तुम्हाला देणार हे निश्चित आहे. पण घेणार हे पण तेवढं सत्य आहे. असं नाही घाबरूनच जा, घेणार हे पण सत्य आहे, पण घेणार तुम्हाला हे पण सत्य आहे. 7.5चा दुसरा चरण हा खूपच दुःखदायी पण तेवढाच असतो आणि सुखदायी सुद्धा असतो. हे माझं असं म्हणणं आहे माझ्या अनुभवाचं. तर 7.5 दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलंच आहे, ते सर्व प्रेक्षकांना कळलेले आहे साध्या भाषेमध्ये. तर आम्हाला तुम्ही या दुसऱ्या टप्प्यामध्ये 7.5च्या काय उपाय करता येतील आमच्या प्रेक्षकांना हे तुम्ही थोडक्यात सांगा. कसं आहे, तुकाराम महाराज कसं आहे, वाईट गोष्टी आपल्याला सापडत नाही दर्शकांना. म्हणजे असं वाईट असं वाटतं काहीतरी चांगलं सांगा जेणेकरून आपल्या दर्शकांना पण मन सुखावलं पाहिजे. पण कसं आहे काही काही गोष्टी सांगणंच लागतात माणसाला. तर 7.5चा हा जो दुसरा चरण असतो हा दुःखदायीचा असतोच. उपाय म्हणजे माझं तर म्हणणं एवढं याच्यामध्ये या दुसऱ्या चरणामध्ये, कारण शनिदेवाचं डायरेक्ट भ्रमण आपल्या चंद्रावर असतं, आपल्या शरीरावर म्हणजे आपल्या घरातच भ्रमण असतं शनिदेवाचं. माझं जर डायरेक्टली असं म्हणणं आहे की तुम्ही जर कुंडली एखादी ज्योतिषाला दाखवली की तुमच्या जीवनामध्ये 7.5 येणार आहे किंवा 7.5 लागली आहे, बरोबर, तर माझं तर म्हणणं असं आहे की 7.5 असतेच, त्याच्यामध्ये काही हेच नाही, समस्या करण्यासारखं नाहीच. पण 7.5 जो दुसरा टप्पा आहे खास करून तुम्हाला जर माहीत होणं झालं असेल की आपल्या जीवनामध्ये दुसरा टप्पा लागू व्हायला किंवा दुसरा टप्पा येणार आहे, तर जे उपाय तर आहेत त्याच्यामध्ये भरपूर तसे. पण दुसरा टप्पा खूपच उद्या आहे, कारण याचा अनुभव तुम्ही पाहिलेला आहे लोकांच्या जीवनामध्ये पण सगळ्या प्रकारचे अनुभव पाहिलेला आहे. ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विशेष करून तुम्हाला आई वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये कळलं का? दुसऱ्या टप्प्यामध्ये जर तुमच्या आई वडिलांचं तुम्हाला प्रेम, सहकार्य आणि त्यांचा आशीर्वाद जर तुम्हाला असला काय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पत्नीचं सहकार्य, पत्नीचं प्रेम दुसऱ्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला असलं तर दुसरा टप्पा हा तुम्हाला
कमीत कमी तीव्रताचा जाऊ शकतो. काय कारण दुसऱ्या टप्प्याचे उपाय जे असतील, उपाय तर आहेतच, पण खरोखर जर आपली तीव्रता जर कमी करायची असेल, त्याचा अनुभव तुम्हाला मी सांगेलो, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला आई वडिलांचा मुख्यतः तुम्हाला आई वडिलांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य हे तुम्हाला लागणारच आहे. तुमच्या जीवनामध्ये जर असेल तरच दुसरा टप्पा हा तुम्हाला साधारण प्रमाणात जाऊ शकतो. आणि पत्नीचं सहकार्य आणि पत्नीचं प्रेम हे जर तुम्हाला असेल तर जास्त तुम्हाला हा साधारण जाऊ शकतो. तर तुम्हाला थोडं घाबरण्याचं एवढं प्रमाण नाही याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला आई वडिलांचा आशीर्वाद, तुम्हाला आई वडिलांचं सहकार्य, ठीक आहे, काही लोकांच्या जीवनामध्ये पत्नीचे मतभेद हे असतात. मग पत्नीचं तुम्हाला सहकार्य नसलं किंवा पत्नी तुम्हाला प्रेम नसलं तर ठीक आहे, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये आई वडिलांचं सहकार्य आणि आई वडिलांचा आशीर्वाद ही गोष्ट 100% तुम्हाला आवश्यक आहे. आणि जर दुसऱ्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला जर आई वडिलांचा आशीर्वाद, आई वडिलांचं प्रेम, त्यांचं सहकार्य जर तुमच्यापाशी नसलं काय जीवनामध्ये, तर मग कमीत कमी पत्नीचं प्रेम आणि पत्नीचं सहकार्य तरी पाहिजे दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि जर ह्या जर दोन्ही गोष्टी तुमच्यापाशी नसल्या तर माझं म्हणणं असं की तुम्ही तो 2.5 ते 3 वर्षाचा टप्पा असतो दुसऱ्या चरणाचा, हा तुम्ही पार करणं हा खूपच कठीण आहे. आपण जे पाहतो सोशल मीडिया आत्महत्या केली, अनेक गोष्टीमध्ये काही घटना घडल्या, ह्या गोष्टी सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये घडतात. कारण आपल्याला कारण दुसरा टप्पा हा खूपच कष्टकारी मानला गेला आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये दुसरा टप्पा हा खूपच कष्टकारी हा मानला गेलेला आहे. कारण डायरेक्टली आपल्या मनावर परिणाम होतो, मनाला दुःख होतं, डायरेक्ट पत्नीच्या घराला दुःख होतं, भावा बहिणीच्या घराला दुःख होतं. म्हणजे ज्या आपल्या जीवनाचे जे आपले आधार असतील ह्याच गोष्टी नष्ट व्हायला सुरुवात होते. तर याच्यामध्ये उपाय तर असे मंत्र जप तर आपण केल्याने प्रभाव आपण कमी करू शकतो. पण विशेष म्हणजे तुम्हाला आई वडिलांचा तुम्हाला आशीर्वाद, त्यांचं सहकार्य, तुम्हाला त्यांचं प्रेम हे मिळणं तुम्हाला खूपच आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराज. आणि पत्नीचं पण प्रेम सहकार्य तेवढंच आवश्यक आहे. पण कमीत कमी ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यापाशी नसल्या तर दोन्ही गोष्टीपैकी एक तरी गोष्ट तुमच्यापाशी पाहिजे. तेव्हा काय होईल की तुम्हाला दुःख मिळणारच. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला दुःख हे मिळणार, दुःख तुम्हाला मिळणार. पण ह्या ज्या गोष्टीत काय माणसाच्या जीवनाचे आधार आहे, त्याच्यामुळे काय होणार की त्या दुःखाचा परिणाम थोडा हलका होणार तुमच्या जीवनावर. आणि जर ह्या दोन गोष्टी तुमच्या, आणि तिसरा जो उपाय आपला आहे श्री हरीची भक्ती, इथं ह्याच्यामध्ये हे तर आवश्यकच आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आई वडिलांचा आशीर्वाद, पत्नीचं प्रेम, सहकार्य, ह्या गोष्टी बरोबर श्री हरीची भक्ती जितकी तुम्हाला कठोरात कठोर श्री हरी तुम्हाला भक्ती करता येईल तेवढी तुम्ही भक्ती श्री हरीची केली पाहिजे. ह्या जर तुम्ही 3 गोष्टी जर व्यवस्थितपणात जर केल्या तर तुम्हाला हा 7.5 दुसरा टप्पा हा तुम्हाला निश्चित प्रमाण तुम्हाला हे कमीत कमी प्रमाणात लाभणार. जर ह्या गोष्टी जर तुम्ही लक्ष नाही दिलं महाराज, तर मला तर वाटत नाही की 7.5 दुसरा टप्पा हा माणसाला कोणत्या सोपा जाईल. ते कोणी असो, किती श्रीमंत असो, किती धनवान असो महाराज, हे काहीच नाही. धनाला श्रीमंतीला काही किंमत नाही. शनिदेवा पुढे सगळं ते एका मिनिटात झिरो करते ते माणसाला. हरिश्चंद्राची कथा आहे, तुम्ही ती त्याचा तुम्हाला अनुभव असणार, तुम्ही आता धार्मिक आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये खूपच कठीण असतं. तर माझं दर्शकांना कळकळीची विनंती आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये जितके तुम्ही दक्ष राहता, तुम्ही काळजी घ्या, सावधान राहसान. तुमच्या शरीराची काळजी, तुमच्या बायकोची काळजी, परिवाराची काळजी, सगळ्या गोष्टीची काळजी, एकदम दक्षता, एकदम ऍक्टिव्ह राहसान, तेवढा तुम्हाला दुसरा टप्पा हा तुम्हाला थोडा कमीत कमी प्रमाणात त्याचा लाभेल. आणि तुम्ही जर हलगर्जीपणा केला तर महाराज त्याच्यामध्ये माणसाला खूपच परिणाम भोगावे लागतात. मी हा अनुभव रिअल, म्हणजे असं काय मी युट्यूबवर काय पाहून तुम्हाला सांगत नाही. अशा अनुभव म्हणजे जसं पाण्यात गेल्याशिवाय पाण्याची पातळी कळत नाही, पाण्यात गेल्याशिवाय माणसाला पोहता येत नाही, पोहणं शिकता येत नाही, आणि समुद्राची पण आपल्याला पातळी कळत नाही गेल्याशिवाय. तसं महाराज ह्या गोष्टी मी पूर्ण अनुभवलेल्या आहेत जीवनामध्ये. आणि तुम्ही उपायामध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे, आणि हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आई वडिलांची सेवा, आई वडिलांचं सहकार्य, आई वडिलांचं प्रेम, पत्नीचं पण प्रेम सहकार्य पण तुम्हाला आवश्यक आहे. आणि श्री हरीची भक्ती ही 100% आवश्यक आहे. काय त्याच्याशिवाय तुम्ही दुसरा टप्पा तुम्ही पार करू शकत नाही. हे काळ्या दगडावरची रेघ आहे, मी तुम्हाला आज लिहून देतो.
ह्या 3 गोष्टीशिवाय तुम्ही दुसरा टप्पा तुम्ही पार करू शकणार नाही महाराज. ह्या जर 3 गोष्टी तुमच्या जीवनात नसल्या तर हा टप्पा तुम्ही पारच करू शकणार जास्तीत नाही. जास्त परिणाम भोगावे लागतात. परिणाम म्हणजे तुम्ही हा टप्पाच पार करू शकत नाही. काय म्हणणं आहे, तुम्ही हा जे दुसरा टप्पा म्हणजे एक प्रकार सागर धारा, सागरच जरा. तुम्ही हा सागर तुम्ही हा पारच 7.5चा सागर तुम्ही हे पारच करू शकता.